नमस्कार. श्री स्वामी समर्थ वास्तु समाधानमध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रवेशद्वारासाठी म्हणजेच मुख्यद्वारासाठी सकारात्मक दिशा आणि उपदिशा कोणत्या आहेत याची माहिती घेऊयात. वास्तुशास्त्रामध्ये प्रवेशद्वार किंवा मुख्य दरवाजाला खूप महत्त्व दिले गेले आहे आणि असे मानले जाते की सर्व ऊर्जा मुख्य दरवाजातून आपल्या घरात प्रवेश करतात. ऊर्जा जर सगळीकडे आहे तर मग वास्तुशास्त्रामध्ये असे का मानले गेले आहे की सर्व ऊर्जा मुख्यतः मुख्य दरवाजातून आपल्या घरात प्रवेश करते, इतर कोणत्याही दरवाजातून किंवा खिडक्यातून येत नाही? याची अनेक कारणे आहेत, पण एक साधे कारण म्हणजे आपण आपल्या कुटुंबातील सदस्य, आपले नातेवाईक, मित्र, पाहुणे, बाहेरील कोणीही प्रत्येकजण मुख्य दरवाजातून घरात प्रवेश करतात. आपण सर्वजण आपल्यासोबत काही ऊर्जा बरोबर घेऊन येतो आणि जेव्हा आपण घरात प्रवेश करतो तेव्हा या ऊर्जा देखील आपल्यासोबत घरात प्रवेश करतात. म्हणून हे खूप महत्त्वाचे आहे की प्रवेशद्वार सकारात्मक दिशेने असले पाहिजे, जेणेकरून सकारात्मक ऊर्जा देखील आपल्यासोबत घरात प्रवेश करतील. या व्हिडिओमध्ये मुख्य दरवाजा संदर्भात मी तुम्हाला 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे आणि त्या आहेत वास्तुशास्त्रामध्ये प्रवेशद्वार किंवा मुख्य दरवाजांसाठी कोणत्या दिशांना उत्तम मानले गेले आहे आणि आपले प्रवेशद्वार किंवा मुख्य दरवाजा या दिशांना आहे की नाही हे कसे शोधायचे. प्रथम आपण जाणून घेऊयात की वास्तुशास्त्रामध्ये घराच्या प्रवेशद्वाराला किंवा मुख्य दरवाजाला कोणत्या दिशांना उत्तम मानले गेले आहे. वास्तुशास्त्रात प्रवेशद्वारासाठी एकूण 36 पदे आहेत. या 36 पदांमध्ये काही देवपदे आहेत तर काही दानवपदे आहेत. देवपद आणि दानवपदाच्या प्रभावामुळे काही पदे प्रवेशद्वारांसाठी चांगले मानले जातात तर काहींना फारसे चांगले मानले जात नाही. वास्तुशास्त्रामध्ये एकूण 5 दिशा प्रवेशद्वारासाठी सकारात्मक मानल्या जातात आणि त्या आहेत उत्तर, ईशान्य, पूर्व, दक्षिण पूर्व आणि उत्तर पश्चिम. या 5 दिशांना सर्व प्रकारचे व्यवसायांसाठी, कारखान्यासाठी, कार्यालयासाठी आणि घरासाठी खूपच चांगले प्रवेशद्वार मानले जाते. आता आपण जाणून घेऊयात की तुम्ही कसे शोधाल की तुमचे प्रवेशद्वार या दिशांना आहे की नाही. यासाठी प्रथम तुम्हाला तुमच्या घराच्या सर्व दिशांना आराखड्यावर चिन्हांकित करावे लागेल. तुमच्या घराचे दिशा आणि उपदिशा कशा शोधायच्या हे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले आहे, ज्याची लिंक वरील आय बटनावर मी दिली आहे. आता तुम्ही तुमच्या घराच्या सर्व दिशा उपदिशा चिन्हांकित केल्या आहेत, म्हणजेच उत्तर, उत्तर पूर्व, पूर्व, दक्षिण पूर्व, दक्षिण, दक्षिण पश्चिम, पश्चिम, उत्तर पश्चिम. आता त्यांना 4 झोनमध्ये विभागा. झोन 1 हा उत्तरेकडे, पूर्वेकडे आहे आणि या 5 सर्वोत्तम प्रवेशद्वारांपैकी 3 प्रवेशद्वार या झोनमध्ये आहेत आणि ते आहेत उत्तर, ईशान्य आणि पूर्व. झोन 1 मधील सर्व पदे प्रवेशद्वारांसाठी सकारात्मक मानली जातात आणि जर तुमच्या घराचे प्रवेशद्वार झोन 1 मध्ये असेल तर ते एक सकारात्मक प्रवेशद्वार आहे. आणि झोन 3 हा दक्षिणेकडून पश्चिमेकडे आहे आणि हा झोन 1च्या पूर्णपणे विरुद्ध आहे. हा झोन प्रवेशद्वारासाठी अनुकूल मानला जात नाही. आता झोन 2 हा पूर्वेकडून दक्षिणेकडे आहे. दक्षिण दिशा सामान्यतः प्रवेशद्वारांसाठी सकारात्मक दिशा मानली जात नाही, परंतु या दिशेला काही पदे आहेत जे प्रवेशद्वारासाठी सकारात्मक आहेत. परंतु या दिशेने काही पदे आहेत जे प्रवेशद्वारासाठी सकारात्मक आहेत आणि ते आहे आग्नेय दिशा म्हणजे दक्षिण पूर्व दिशा. दक्षिण पूर्व दिशा शोधणे खूप सोपे आहे. यासाठी आपल्याला पूर्व ते दक्षिण पूर्व दिशेपर्यंतचा भाग 9 समान भागामध्ये विभागावा लागेल आणि त्यावर 1 ते 9 पर्यंत संख्या चिन्हांकित कराव्या लागतील. येथे क्रमांक 1 हा दक्षिण पूर्व असेल आणि क्रमांक 9 हे दक्षिण पश्चिम असेल. येथे 4था आणि 3रा भाग दक्षिण पूर्वेला आहे आणि जर तुमचे प्रवेशद्वार 4थ्या आणि 3ऱ्या पदावर असेल तर ते देखील सकारात्मक प्रवेशद्वार मानले जाते. तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल की 5वे पद यामध्ये समाविष्ट करायचे नाही. जर तुमचे प्रवेशद्वार 5व्या पदात असेल तर ते दक्षिणेकडील प्रवेशद्वार असेल. आग्नेयाच्या दक्षिणेला शोधण्याचा आणखी एक मार्ग आहे. त्यासाठी तुम्हाला दक्षिणेला 0 अंशावर मानावे लागेल. आता 5 ते 25 अंश दरम्यानचे क्षेत्रफळ नंतर आग्नेय दिशेला आग्नेयेच्या दक्षिणेकडे आहे.
आणि जर तुमचे प्रवेशद्वार या भागात असेल तर ते सकारात्मक प्रवेशद्वार आहे. आता आपण झोन चौथा बघूया. झोन चौथा मध्ये एक सकारात्मक प्रवेशद्वार आहे, म्हणजेच वायव्येकडून पश्चिमेकडे, दक्षिणेकडून पूर्वेकडे, जसे वायव्येकडून पश्चिमेकडे देखील सहज सापडते. यासाठी वायव्येकडून दक्षिणेकडे जाणारा भाग 9 समान भागांमध्ये विभाजित करा. आता त्यांना 1 ते 9 पर्यंत क्रमांक द्या. जेथे वायव्येकडे क्रमांक 9 आहे आणि दक्षिणेकडे क्रमांक 9 असेल, येथे पुन्हा चौथे आणि तिसरे पद वायव्येच्या पश्चिमेस आहे. जर तुमचे प्रवेशद्वार या 2 पदांमध्ये असेल तर ते सकारात्मक प्रवेशद्वार आहे. आपल्याला हे लक्षात ठेवायला पाहिजे. येथे 5वे पद समाविष्ट नाही, फक्त चौथे आणि तिसरे पद आहे. जर तुमचे प्रवेशद्वार 5व्या पदात असेल तर ते पश्चिमेकडे प्रवेशद्वार आहे. दक्षिण पूर्वेकडील प्रमाणेच वायव्येकडील पश्चिमेकडील देखील दुसऱ्या प्रकारे शोधू शकतो. त्यासाठी आपल्याला पश्चिमेला 0 अंश मानावे लागेल आणि 5 ते 25 मधील भाग हा वायव्य दिशेला जातो. तो आहे वायव्येचा वायव्य. जर तुमच्या घराचे प्रवेशद्वार या भागात येत असेल तर ते वायव्येचे वायव्य आहे आणि हे सकारात्मक प्रवेशद्वार आहे. आता आपण आपल्याला वास्तुशास्त्रातील सर्व 5 सर्वोत्तम प्रवेशद्वाराबद्दल माहिती घेतली आहे. आणि जर तुमचे प्रवेशद्वार या 5 पैकी कोणत्याही दिशेने असेल तर ते एक सकारात्मक प्रवेशद्वार आहे. जर तुमचे प्रवेशद्वार यापैकी कोणत्याही दिशेने नसेल तर तुम्हाला काळजी करण्याची काही गरज नाही. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण अशा प्रवेशद्वारांबद्दल चर्चा करणार आहोत आणि मी तुम्हाला त्यांच्यासाठी साधे आणि सोपे वास्तू उपाय सांगेन. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला जर काही प्रश्न आणि काही समस्या असतील तर त्या तुम्ही कमेंटमध्ये विचारा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. वास्तु समाधान आणि हॅपी लिव्हिंग.